स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आमदारकीचा खरा खेळ आणि घोडे बाजारांचं राजकारण. जनतेचा आमदार की सदस्यांच्या मतांचा खेळ. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक म्हणजे नेमकं काय? घोडे बाजार, बंडखोरी आणि आमदारकीची शर्यत. सातारा सांगलीत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर चर्चेत आहेत सध्या. नमस्कार, मी शकील सय्यद. आपण पाहत आहात साथी मानवतेचा. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अशी निवडणूक असते जिथे सामान्य मतदार मतदान करत नाहीत, पण तरीसुद्धा त्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतं. ही निवडणूक असते विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था यांची, मतदारांची. आणि या निवडणुकीत फक्त मतदारच मतदान करत नाही, तर अनेक राजकीय डावपेच होत असतात. बंडखोरी, फोडाफोडी, आर्थिक व्यवहार आणि घोडे बाजाराचे आरोपसुद्धा पाहायला मिळतात. नेमकी ही निवडणूक कशी होते, कोण मतदान करतं आणि का म्हटलं जातं की ही निवडणूक म्हणजे राजकीय गणितांचा सर्वात मोठा खेळ. आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. जेव्हा कोणालाही विचारलं जातं आमदार कोण निवडतो, तेव्हा सहज उत्तर येतं जनता निवडते. हे खरं आहे, कारण विधानसभेचे आमदार हे थेट जनतेच्या मतदानातून निवडून येतात. परंतु महाराष्ट्रासारख्या काही राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे आणि इथं काही आमदार निवडण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. काही आमदार शिक्षक मतदारसंघातून, काही पदवीधर मतदारसंघातून, तर काही राज्यपाल नियुक्त म्हणून विधान परिषदेत जातात. पण सर्वात चर्चेची आणि सर्वात राजकीय रंगत आणणारी निवडणूक असते स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची. आता प्रश्न पडतो, ही निवडणूक नेमकी असते तरी काय? तर जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका या संस्थांचे निवडून आलेले सदस्य मिळून एक मतदारसंघ तयार होतो. काही मतदारसंघ एका जिल्ह्यापुरते मर्यादित असतात, तर काही ठिकाणी 2 किंवा 3 जिल्हे मिळून एक मोठा मतदारसंघ तयार केला जातो. आणि या मतदारसंघामध्ये मतदान करण्याचा अधिकार या सदस्यांना असतो, जिल्हा परिषद सदस्यांना असतो. आपण पाहिलेलं आहे. महानगरपालिकेतील नगरसेवकांना हा अधिकार आहे. त्याचबरोबर नगरपालिकेतील सदस्यांना, पंचायत समिती सभापतींना, हे सर्वजण मिळून विधान परिषदेचा आमदार निवडतात. राजकीय वर्तुळात एक चर्चा कायम ऐकायला मिळते, जर महाराष्ट्रात सर्वात मोठा घोडे बाजार कुठल्या निवडणुकीत होत असेल तर तो स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत. कारण इथे सामान्य जनता मतदान करत नाही, तर निवडक सदस्य मतदान करतात आणि त्यामुळे प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचं ठरतं. ज्या पक्षाकडे जास्त सदस्य त्याचा उमेदवार मजबूत मानला जातो. पण राजकारणात गणित कधी बदलतील सांगता येत नाही. अनेकदा बंडखोरी होते, अपक्ष उमेदवार उभे राहतात, फोडाफोडीचे आरोप होतात आणि सदस्यांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू होतात. याच कारणामुळे ही निवडणूक अत्यंत गुप्त रणनीतीने लढवली जाते. कोणी कोणाच्या संपर्कात आहे, कोण बंड करणार, कोण क्रॉस वोटिंग करणार, यावर उमेदवारांचे भवितव्य ठरत असतं. या संपूर्ण निवडणुकीमध्ये आर्थिक व्यवहारांची चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असते. राजकीय वर्तुळात अनेकदा आरोप होतात की मतांची जुळवाजुळव करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताकद वापरली जाते. मात्र हे आरोप नेहमीच सिद्ध होतात असंही नाही. पण प्रत्येक निवडणुकीनंतर कोणासोबत गेला, पक्षाने कोणाने कोणाशी बंड केले, याची चर्चा राज्यभर रंगलेली दिसते. सध्या मतदानाचा अधिकार हा मुख्यतः जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका सदस्य, महानगरपालिका सदस्य आणि पंचायत समिती सभापतींना आहे. मात्र लोकांमध्ये आता सध्या एक नवीन चर्चा सुरू झालेली आहे. कारण पंचायत समिती सदस्य अनेक गावांचं प्रतिनिधित्व करतात. तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच हे सुद्धा गाव पातळीवर थेट निवडून आलेले लोकप्रतिनिधी असतात. म्हणून सरपंच आणि पंचायत समिती सदस्यांनाही मतदानाचा अधिकार मिळायला हवा, अशी मागणी आता काही ठिकाणी जोर धरताना दिसत आहे. दरम्यान सातारा आणि सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक नाव सध्या जोरदार चर्चेत आहे.
ते नाव म्हणजे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा वाढता जनसंपर्क, स्थानिक पातळीवरील सक्रियता, तसेच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची साथ आणि त्यांच्या आजोबांपासून सुरू असलेलं सामाजिक शैक्षणिक विकासात्मक कार्य, हे सर्व पाहता त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारीची संधी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे. विशेषतः जिल्हा परिषद सदस्या वैशालीताई कांबळे तसेच काही सदस्य यांनी मिळून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीची मागणी केल्याची चर्चा आता सध्या जोरदार चालू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ ही फक्त निवडणूक नसते, तर ती राजकीय ताकदीची परीक्षा, संपर्काची चाचणी आणि संघटन शक्तीचं प्रदर्शन असते. तर आता सातारा सांगली मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार, कोण बाजी मारणार आणि कोणाचं राजकीय गणित जुळणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. या विषयावर तुमचं मत काय? सरपंच आणि पंचायत समिती सदस्यांनाही मतदानाचा अधिकार मिळायला हवा का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि साथी मानवतेचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी शकील सय्यद, पुन्हा भेटू पुन्हा एकदा नव्या विषयासोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.